त्यानंतर कॅरम होतं, चेस, त्यानंतर बॅडमिंटन होतं, रिंगचा होतं, त्यानंतर स्लो सायकलिंग, फास्ट वॉकिंग असे बरेचसे प्रोग्राम आयोजित केले होते. त्यामध्ये महिला आणि पुरुष हे दोन्ही त्यामध्ये खेळले गेले आणि असा स्पोर्टली खेळ आपण या बारच्या माध्यमातून आयोजन केला. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही महिलांना सुद्धा क्रिकेट खेळायला लावलं आणि महिला त्याबाबत तयार झाल्या आणि त्यांनी तो खेळला. त्यानंतर बाकीच्याही स्पर्धा आम्ही आता 25 तारीख आणि 26 तारीख यावेळी आयोजित केल्या. 25 तारखेला महिलांनी रांगोळी स्पर्धा केली होती आणि क्रिकेटचं फायनल मॅच झाली. यामधील सर्व जे विनर आहेत त्यांचं आपण पारितोषिक देऊन या ठिकाणी बक्षीस वितरण करणार आहे. अशा स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्याचबरोबर आपल्या न्यायमूर्ती आणि वकील बांधव तसेच महिला भगिनी यांच्या माध्यमातून जी काही कला आहे तर ती कलेचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने होणार आहे. कारण विविध पैलूंना आपण वाव देणं तितकंच आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण आपलं जे क्षेत्र आहे ते ट्रेसच्या बाबत असल्या कारणाने आपल्याला कुठंतरी विरंगुळा होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. यासाठी फलटण बारने ही गोष्ट मनावर घेऊन आणि त्याला पूर्णपणे माननीय चतुर साहेब यांची साथ असल्या कारणाने हा सोहळा होत आहे. त्यामुळं मी सर्वप्रथम माननीय चतुर साहेब यांचं खूप खूप धन्यवाद मानतो की अशा चांगला कार्यक्रम आयोजन करण्यासाठी त्यांनी खंबीर साथ आम्हाला दिली आहे. असेच कार्यक्रम यापूर्वीही आम्ही जे केले तर त्यामध्ये कायदेविषयक शिबिर आम्ही आयोजित केलं होतं. त्या कायदेविषयक शिबिरामध्ये जवळपास 7 ते 8 व्याख्याते म्हणजे बार काउन्सिलचे माजी चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील आणि चांगले व्याख्याते की पहिल्यांदा आम्ही एक व्याख्याते बोलवले होते. ते आमच्या बारचे बरेच मेंबर आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ, त्यांचे सिनियर ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सर. त्यानंतर आम्ही महेश कुलकर्णी सातारचे DGP आहेत त्यांना पाचारण केलं होतं. त्यानंतर आमचे पठाण साहेब SP लॉचे क्लासेसचे प्रमुख आणि बार काउन्सिलचे व्हाईस चेअरमन. त्यानंतर आम्ही आव्हाड सरांचे चिरंजीव आहेत जे सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात त्यांनाही आम्ही बोलवलं होतं आणि त्यांचंही लेक्चर झालं. त्यानंतर ॲडव्होकेट संतोष भोसले आहेत सातारचे, त्यांचंही त्या ठिकाणी लेक्चर आम्ही घेतलं. अशा स्वरूपाचे लेक्चर आम्ही आयोजित केल्यानंतर आरोग्याविषयी शिबिर आम्ही या ठिकाणी घेतलं. त्यानंतर ट्रेकिंग चालू केलं आम्ही बारच्या माध्यमातून. तर ट्रेकिंग करत असताना आम्ही 3 गडावरती गेलो होतो. तर 3 गडावरती जात असताना पहिला गड जो होता वारुगडावर जाताना आम्ही आमच्यातले सर्वात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट DJ शिंदे सर यांनी त्यांचा आता आम्ही सत्कार केला होता. 40 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली. ही व्यक्तिमत्व आमच्याबरोबर येऊन आमच्या सर्वांच्या टीममध्ये 22 मध्ये सर्वात 1 नंबरला होते. त्यानंतर परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये ॲडव्होकेट मारुतराव शेडगे सर यांनीही त्या ठिकाणी येऊन आमच्या एका संतोष गडावरती येऊन त्या ठिकाणी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर प्रेरणा गुंडगे मॅडम या पण त्यावेळेस सहभागी झाल्या. हे सांगायचं कारण असं की आमच्या बारला एक वेगळी परंपरा आम्ही चालू केल्यानंतर या लोकांनी हिरिरीने भाग घेऊन त्याच्यामध्ये तो आम्ही प्रोग्राम चालू ठेवत आहे. अशा स्वरूपाचे आगळे वेगळे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केले आहेत आणि चांगल्या प्रकारचं त्याला साथ आम्हाला मिळाली आहे. अशा स्वरूपाचा जो कार्यक्रम आहे यामध्ये बरेचसे कलाकार या ठिकाणी आहेत. आपल्याला या ठिकाणी त्याचा सर्वांचा आपण त्यांची कलेला वाव देणार आहे. या कार्यक्रम झाल्यानंतर आपण छानसं स्नेहभोजन या ठिकाणी आयोजित केलं आहे, त्याचाही आस्वाद आपण घेणार आहोत. अशा प्रकारचा कार्यक्रम आम्हाला बारनी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी सर्व बारचं आणि सर्व विधिज्ञ यांचंही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझं लांबलेलं छोटंसं प्रस्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.